हॅलो गाईज, नमस्कार. मी वनिता. तर माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर जसं की तुम्हाला मी सांगितलं की मी गावी आले, तर माझं गावी आले म्हणजे माझं व्हिडिओ काढणं चालूच असते. तर आज मी चालले माझ्या मामाकडे. तर माझ्या आईने काय अजून भाऊबीज केली नाही, कारण की घरच्या कामांमुळे तिला टाईमच नाही भेटला. तर आज मी, माझी आई, ही बघा, आणि हा माझा मुलगा पाठीमागे झेंडूची फुलं तिकडे आणायला गेलं आहे. तर आम्ही तिघंच चाललो आहे आज. आणि म्हणजे आजच्या दिवस आम्ही राहणार आहे आणि दुसऱ्या दिवशी येणार आहे, कारण की माझ्या मामाला सुट्टी नाही म्हणून. तर आता बसची वाट बघतोय आम्ही. आता इथं 5 वाजता बस आहे, तर आम्ही लवकरच आलो आहे, कारण की गावाला कसं बसचा टायमिंग नसतो फिक्स. त्यामुळे बघू आता बस किती वाजता येते. आम्ही अर्धा तास अगोदरच आलो आहे, म्हटलं उगाच बस मिस व्हायला नको म्हणून. आणि त्यात पावसाचंही वातावरण आहे, मागाशी भरपूर पाऊस पडून गेला आहे. तर म्हटलं आता मी निघालो, तर पाऊस नशीब कमी झाला आहे. तर बघू आता बस किती वाजता येते आणि आम्ही किती वाजता पोहोचतो ते कसं तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेलच. तर बस तर काही अजून आली नव्हती, कारण की 5 वाजून गेले होते आणि बरंच 15-20 मिनटं लेटच होती. फायनली बस आली आमची, तेव्हा जीवाला, कारण की आम्हाला पुढे म्हटलं पुढे पण आम्हाला गाडी भेटली पाहिजे होती. त्याच्यामुळे इथं भेटली तर म्हटलं वेळेत पुढे पोचू. तर फायनली बस आली. बरं वाटलं. माझा मुलगा तर बोलला, मम्मी बस आली, बरं झालं. म्हटलं हां. कधी कधी बस गावाकडे कसं कॅन्सल पण करतात, काही बिघाड झाला गाडीत तर. पण मग आली. मग फायनली आम्ही बसमध्ये बसलो. बस पूर्ण खाली होती, जास्त गर्दी नव्हती, त्यामुळे आम्ही आरामात बसलो होतो. एका विंडो सीटला आम्ही दोघं, आई पाठीमागच्या विंडो सीटला होती आणि माझा मुलगा पण माझ्या बाजूलाच बसला होता विंडो सीटला. त्याला विंडो सीटला खूप आवडतं. गावी गेला का त्याला विंडो सीटच लागते. आणि मस्त हवा, म्हणजे बाहेरचं मस्त वातावरण, आणि एवढ्या हवेतच तो, म्हणजे खिडकीत म्हणजे हवा, त्या हवेने तो माझा मुलगा झोपी गेला गार हवेमुळं. जास्त काही अंतर नव्हतं तरीसुद्धा. शकता हे बघा, इकडं सगळं माझ्या मामाच्या इकडे सगळं मोकळे, म्हणजे त्याच्या आजूबाजूला घर नाहीच आहेत, त्याचं एकटाचं घर आहे. बघू शकता हे बघा, पाठीमागं हे सगळं आंब्याची झाडं वगैरे, हे हा सगळा पाठीमागचा भाग आहे. तुम्हाला पुढचा भाग पण दाखवते. पुढे हायवे पण आहे, तोही तुम्हाला दाखवते पुढे. चला. हा बघा, बाजूला हॉटेल पण आहे. आणि हे माझ्या मामाचं घर मला क्लिअरली पुढून दाखवते. माझा मुलगा फिरतो इकडे तिकडे. त्याला मी आणले, पण त्याला करमत नाही आहे. मग तर मम्मी उगाच आलो मी, पण आता काय करू, आणलं त्याला. बघू शकता त्याच्या आजूबाजूला घर नाहीच आहे अजिबात, त्याचं एकटंच घर आहे. तुम्हाला पुढे पण दाखवते. चला. तर मामा अजून काही कामावरून आला नाही अजून. तर मांजर सुद्धा आहे. ओरिओ, हे बघा, किती गुलाबाला किती छान फुलं आलं. इथे माझ्या मामाने कॅमेरे पण लावून ठेवले, मला तेही दाखवते पुढे मी. आणि इकडे आता काय काय केले माहीत नाही आहे नक्की, कारण की मी आत्ताच आले. आणि आंब्याचा बाग आहे. आणि हे बघा, इकडे सगळं डोंगर आहे, बघू शकता. मला झूम करून पण दाखवते, किती छान आहे एकदम. साईडलाच हायवे, किती भारी एकदम, घराच्या बाजूलाच हायवे. मामी हे काय आहे? हे असंच आहे ते, लाईट पेटते.
मला वाटलं करंट बिरंट लागतं. नाही रे बाळा, खरंच वाटलं पण इथं मस्त राहते खोलीमध्ये झोपायचं. आणि भेटते बट तेवढीच वाटते ना गं. मग नंतर चपात्या करायला घेतल्या मी, कारण की बाकी स्वयंपाक सगळं मामीने केला होता माझ्या. तर म्हटलं चपात्या आपण हेल्प करावं काहीतरी थोडंफार. मी चपात्या केल्या, मामीने बाकी सगळं जेवण बनवलं, डाळ भात भाजी. मला थोडीफार हेल्प झाली पाहिजे. आणि बाहेर माझी मामी, माझी आई, माझी मावशी खूप म्हणजे वर्षातून एकदा असे शांत बसून ते एकदम गप्पा मारतात. खूप छान त्यांच्या जुन्या आठवणी काढत असतात ते. आणि बाहेर बघा किती मस्त असं हायवेच्या बाजूला एकदम लाईटी वगैरे तर काही नाही आहे त्यांच्या घरामुळे, थोडा उजेड आहे म्हणा. पण मग गाड्यांचं पण लाईटिंग असं गाड्यांचं जाता येतं तो उजेड असतोच. पण मग त्यांची घराचा उजेड आहे तेवढाच फक्त, नाही तर पूर्ण गाडी गेली तर पूर्ण अंधार असतो. आणि हेच मस्त आता दिवाळीमुळे त्यांनी लाईटिंग वगैरे केली ती घराला, त्यामुळे खूप छान वाटत होतं. म्हणजे पूर्ण अंधारात त्यांचंच घर आहे, म्हणजे तिथं आजूबाजूला तर घरं नाहीच आहेत, पण लांबून खूप छान वाटत होतं. त्यामुळे यांच्या मस्तपैकी गप्पा रंगल्या होत्या. आणि माझ्या मगाशी तुम्हाला व्हिडिओ दाखवलं की जशी ती मांजर माझ्या मामाची इंग्लिश मांजर आहे, तिचं नाव ओरिओ आहे. ती मस्त तिथे खाली जाऊन किडे वगैरे रात्रीचे किडे असं झाडावरची ती शोधत होती, म्हणजे अशी बघत होती. आणि खूप छान, त्याला पण असा आवाज दिला का पटकन धावत येतो, खूप मस्त येतो. आणि त्याच्या गळ्यात पण माझ्या मामाने असं एक काही हे लावलं आहे, काय बोलतो त्याला, म्हणजे तो कुठेही गेला तर मामाला कळेल असं त्याने लावलं आहे त्याच्या गळ्यामध्ये, म्हणजे कुठे बिरवलं नाही पाहिजे असं म्हणून. आणि ते पण मस्त फुलांची झाडं लावलेले आहेत, ते अजून लहान आहेत, त्याने आताच लावलेत ते. आणि खूप मस्त वातावरण. मग सगळं झाल्यानंतर घरात येऊन माझा मुलगा एकटाच बसला होता. आता मोठ्यामध्ये तो काय करणार एकटा, म्हणून माझ्या मामीने अंथरूण वगैरे करून दिलं. तो एकटा पिक्चर बघत होता. पिक्चर पण त्याचा फेवरेट लागला होता, त्याने हा कितींदा हजारचा पिक्चर बघितला आहे. तोच पिक्चर बघत होता एकटाच तो. आणि मग आम्ही मस्तपैकी झोपलो वगैरे रात्री. आणि मस्तपैकी खूप म्हणजे गप्पामध्येच आमची अर्धी रात्र गेली. सकाळी उठलो आणि मस्तपैकी उठून बघितलं तर मामी शेतामध्येच ऑलरेडी आमच्या पहिलेच जाऊन काहीतरी शेतात काम करत होते. आम्ही उठलो, बाहेर येऊन बघितलं तर ते दोघं शेतात काहीतरी करत होते. एवढं नक्की मला माहीत नाही काय करत होते. माझी मावशी मी आम्ही येऊन बाहेर बसलो, बघितलं तर ते त्यांचं चालू होतं काम. दिवसभर त्यांना माझा मामा कामाला जमून, आज मामाला सुट्टी होती म्हणून तो त्याचं सुट्टी असलं काही काम असत गवत वगैरे काढणं. आणि हे जे मामा गवत काढतो ते त्याने ऑनलाईन मागवले, काय म्हणतात त्याला मला माहीत नाही. गवत सगळे म्हणजे हाताने काढण्यापेक्षा हे बेस्ट आहे. आणि इकडे आंब्यांच्या पूर्ण सऱ्यांमध्ये मसूर आणि हरभरा पेरला होता मामाने. खूप छान उतरून आला होता हा, बघू शकता. हा पण भाजी इतका नव्हता, पण मग थोडा चांगला असा उतरून आला होता. आता भाजी इतका असतं तर आम्ही नक्कीच करून आणली असती भाजी हरभऱ्याची, पण तेवढा काही नव्हता. अजून थोडा दिवस त्याला थांबावं लागलं असतं. पण मस्त उतरला होता. आणि म्हणजे गेल्या टायमाला आलो होतो तेव्हा त्यानं तिथमध्ये काहीच नव्हतं लावलं, पण यावेळेस त्याला असं वाटलं की आहे जागा मोकळी तर लावून द्यावं. किती छान उतरला आहे हरभरा हा. आणि मसूर पण होती. मसूर त्याने एकच वाफेत केली आणि 2 का 3 वाफेमध्ये त्याने हरभरा पेरला होता. आणि साईडला पण खूप काही त्याने म्हणजे भाजीपाला म्हटलं तर खूप काय लावलं होतं. आणि पाठीमागं माझी मावशी आणि मामी फिरत होते. म्हणजे मस्त सकाळचं कोवळं ऊन होतं, मस्त असं खूप छान वाटत होतं. आणि अशी सकाळ तर फक्त गावालाच बघायला भेटते, त्यामुळे खूप छान वाटत होतं. मग मामी आम्हाला सांगत होती कुठे कुठे काय लावलं, जसं तुम्हाला व्हिडिओत सांगितलं मी वाफे पाडली होती, मला माहीत नव्हतं काय लावलं आहे. म्हणून मामी आम्हाला सकाळी सांगत होती लसूण लावला आहे, गवार लावली आहे, टमॅटो लावला आहे, मेथी पेरली, भरपूर काय लावलेलं आहे. म्हणजे एक जसं काय भाजीपाला मंडईच माझ्या मम्मीने तिथल्या घरच्या घरी केली होती, घरगुती खायला असं. पण खूप बेस्ट. आपलं बाजारातून भाज्या आणून खाण्यापेक्षा हे मला तर वाटतं खूप बेस्ट आहे. एकदम फ्रेश आणि म्हणजे खूप म्हणजे जेवढं पाहिजे तेवढंच माणूस शेतातून आणून बनवेल. कोथिंबीर वगैरे सगळं म्हणजे धने वगैरे टाकलं ते सगळं. आणि फक्त भाजीपालाच नाही तर भरपूर प्रकारची झाडंसुद्धा आहे, ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच. ही मामीने मेथी लावलेली, मेथी पण किती मस्त उतरून आली आहे. आणि पुढे पण वांगी पण लावले आहे, टमॅटो पण लावले आहे. टमॅटोच्या 2 का 3 सऱ्या लावलं तिने. मामीने शेती केलेली आहे, पण त्याला खूप वर्ष झाले, बरेच वर्ष झाले ते. तसे माझी मामी पहिले, आता सध्या मामी इकडे आली आहे.
आता पहिले मामी माझी गोव्यालाच राहायची, तर गोव्याला काय एवढं सगळं काय नव्हतं, पण आता ती घरी असते त्यामुळे तिने हे सगळं केलं आहे. पण खूप छान मस्त एकदम. तिला नाही कळत होती असं विचारून करत असते, पण एकदम असं बागायत बघतो ना आपण तसं तिने घरच्या घरी केलं आहे. तेवढी जागा आहे म्हणून तेवढं जमलं आहे करायला, पण खूप छान आहे, मस्त वाटतं. मला तर खूपच भारी वाटलं. तर तुमच्याकडे पण असंच असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हे इथे लावली होती गवार लावली होती आणि त्यात धने टाकले होते, ते पण थोडे थोडे उतरून आलेत. आणि माझी मामी आम्हाला सांगत होती माझ्या मावशीला की इथे लावले तिथे लावले, आम्ही बघत होतो. आणि हे टमॅटोच्या 2 का 3 साल्या लावल्यात, ते पण असेच उतरून आलते. मग तिने उपटून इथं सरांमध्ये लावून दिले. त्यांना कसं आता ते बांधावं लागतात, मग ते सरांमध्ये लावायलाच पाहिजे. मग ते सगळं केलं होतं असं. आणि सगळं मामी आम्हाला सांगत होती कुठे काय काय लावलं आहे वगैरे असं. माझी मावशी विचारत होती हां असं तसं. आणि नारळाचे झाडं पण इकडून तिकडून सगळे लावले होते एका लाईनीमध्ये. जास्त काही मोठे नव्हते पण मग ठीक होते, आता मोठे होतीलच ते. आणि भरपूर झाडं तिने ऑनलाईनसुद्धा मागवलेले, फुलांचे म्हणा फळांचे म्हणा ऑनलाईन मागवलेले आहेत. काही इकडून तिकडून असे तिने नर्सरीमधून झाडं आणलेले आहेत. भरपूर झाडं लावलेले आहेत तिने, पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगेलच. आणि एकदम खूप छान तुम्ही बघू शकता किती साईडचं म्हणजे खूप म्हणजे इतकं वातावरण भारी ना की एखादा आजारी माणूस पण म्हणजे औषधं वगैरे न घेता बरा होईल एवढं शुद्ध हवा आणि खूप छान. आणि अजून तिने म्हणजे इतके म्हणजे मूतखड्याचं पण औषध आहे त्यामध्ये, झाडे तुम्हाला दाखवते. मला माहीत नव्हतं ते, मला मावशीने सांगितलं, ते तुम्हाला मी पुढे दाखवते. आणि ते एक हे खायचं पान आहे, हे मला माहीत होतं, मामीने सांगितलं. बनारसी पान आहे हे फर्स्ट टाईम बघितलं आहे मी, खरं सांगते फर्स्ट टाईम बघितलं हे. म्हणजे दुकानात बघितले पण झाड नव्हतं बघितलं. तर मामी बोलली हे बनारसी पान जे खातात ते पान आहे हे, जस्ट त्यांनी आणून लावलं होतं. आणि एका साईडला हे होतं पथरी म्हणतात त्याला. माझी मावशी बोलली मला नाही कळते, ती बोलली की हे मुतखड्या औषध चालतं. माहीत असेल नसेल कमेंट करून नक्की सांगा. आणि याचा फक्त ज्यूस करून प्यायचा, पानाचा ज्यूस करायचा आणि तो प्यायचा. मुतखड्याला रामबाण उपाय येतो. आणि साईडलाच एक संत्र्याचं झाड होतं, छोटं होतं ते. हे पण झाड तिने आणून म्हणजे घेऊन लावलेले आहेत. आणि हे इथं झाड दिसते हे ॲपल बोर आहे, म्हणजे बोरासारखं ॲपल येतं, तर ते पण तिने मागवलेलं आहे. पण बारीक त्याला पानं आहे बारीक बारीक छोटं असं एकदम, म्हणजे बरंच पानं होतं त्याला, पण ते जरा पानं गळून गेले ते. त्यामुळे माझी मावशी ते जे मेलेले देठं होते ते काढत होते. आणि इकडे खाली भात होतं, ते एकदम वाऱ्याने पावसाने बघा कसं झोपलं गेलं आहे, सोंगायला आले. पण अजून काही कापलं नव्हतं, ते का माझ्या मामाने त्यांचं भात नाही आहे, दुसऱ्यांचे. तिथून बांधावून मी असेच खाली शूट करत होते. एकदम जंगल टाईप आहे बघू शकता. आणि खूप छान असं मला तर खूप आवडलं. मी मागच्या टायमाला पण आलते, पण तेव्हा काय एवढं शूट नव्हतं केलं आणि एवढं आतमध्ये पण नव्हते गेले, तेवढा वेळच नव्हतं माझ्याकडे. आता हे कसं मी एक दिवस होते तिथे म्हणून सगळं शूट करता आलं मला. आणि साईडलाच तुरीच्या शेंगा होत्या, तुळीचे तर खूपच झाडं होते. आम्हाला वाटलं एवढा शेंगा लागल्या म्हणजे आम्हाला नेता येईल खाता येईल, पण अजिबात नाही. आम्ही शेंगांना हात लावून बघितलं तर शेंगा पूर्ण कवळ्या होत्या, म्हणजे त्यात अजून म्हणजे शेंग तयार नव्हती झालेली. शेंगा बरंच होत्या पण शेंग तयार झाली. बघू शकता किती शेंगा लागल्यात. पण कुठे मोठे होत्या त्या, पण एवढं म्हटलं कुठे वेळ होता एवढं एक एक तोडायला, कारण की झाड पूर्ण शेंगाने भरलेलं होतं. असं एकच झाड नाही, असे पुढे बरेच झाडं होते एकदम. बघा तुम्ही बघू शकता हे सगळे तुरीचे झाड आहेत, सगळे असे बांधायला. आणि जरा अडचण होती त्यामुळे आम्ही काय आतमध्ये जास्त घुसलो नाही, म्हणलं उगाच काय नको किडूक वगैरे निघायला, कारण की तिकडं खूप दाट होतं म्हणून. आम्ही असं बघत चालत होतो पुढे. मामीने पण भरपूर झाडं लावली होते, ते आम्हाला सगळं ती एक्सप्लेन करून सांगत होती. आणि पुढे एक लिंबाचं झाड होतं, बघू शकता त्याला बरेच लिंब आले ते. लिंबाचं झाड तर मी बघितलेलं आहे, त्याला लिंब आले हे बघितले, पण छान वाटतं असं बघायला. घरच्या घरी आपण बाजारातून विकत आणतो लिंब, 10चे 3 भेटतात, काही 10चे 4 असतात, पण हे असं आपलं इथं झाड असं किती म्हणजे तुम्हाला कसं वाटतं मला माहिती आहे, मला तर खूप म्हणजे मस्त वाटलं असं बघून घरच्या घरी. आणि पुढे एक चिक्कूचं झाड होतं, त्याला बरेच चिक्कू आलते, म्हणजे जास्त नाही, 1-2 आलते. चिक्कूचं झाड पण मी फर्स्ट टाईम बघितलं आहे, म्हणजे असं आपलं घरच्यांनी कोणतरी लावलं आहे असं सांगते मी. असं झाड वगैरे बघितलेत मी. आणि हे पण त्यांनी ऑनलाईनच आय थिंक मागवलेलं आहे. तर माझी मावशी बघत होती, आणि तुम्हाला झूम करून पण दाखवते, म्हणजे जवळ करून एकदम बारीक बारीक चिक्कू आलते. हे बघू शकता असे बरेच झाडं होते, प्रत्येक झाडाला 1-2 चिक्कू होते.
हे बघा छोटे म्हणजे असं चिकू झाडाला चिकू आलं असे असतात, हे मला माहीत नव्हतं. हे मी फर्स्ट टाईम बघते. आता असं नाही की मी व्हिडिओसाठी तुम्हाला सांगते, पण जे आहे ते सांगते मी. असे बरेच झाडे होते, पण त्याला 1-2 लहान मोठे असे चिकू होते, बारीक बारीक होते. आणि बरंच म्हणजे तिने असे भरपूर फणसाचं म्हणजे खूप झाडं असं आहे लावलेले आहेत तिने. काय मला सगळे शूट नाही करता आले, कारण की आम्ही फक्त साईडने असं फिरत होतो. आणि इकडे मग नंतर आम्ही पुढे आलो. मस्त गुलाबाचे पण तिथं झाडं होते, खूप छान. मग आम्ही आता झोपून उठल्या आम्ही पूर्ण फिरत होतो. मग आम्ही नंतर थोड्याशा गप्पा मारल्या, मस्त फ्रेश वगैरे झालो, कारण की आम्हाला परत छोट्या मामाकडे जायचं होतं. मग आम्ही सगळे म्हणजे माझी आंघोळ वगैरे झाली. मग मी तयारी माझी करून घेतली. आणि इकडे मामा त्याच्या हातामध्ये कोणती मशीन आहे मला माहीत नाही कसली, तर ती मामाला विचारलं कसली मशीन, तो बोलतो असं कचरा वगैरे साफ करायची. कारण की कसं माझ्या मामाला एवढं पॉसिबल होत नाही सकाळी. माझा मामा आज संडे म्हणून घरी आहे. आता अंगण वगैरे घरातली धूळ वगैरे असते बारीक किंवा पालापाचोळा असतो, त्या मशीनने साफ करता येतो. तसं तुम्हाला व्हिडिओत पुढं दाखवते मी. मला माहीत नाही, फर्स्ट टाईम मशीन बघितली आहे मी. पूर्ण म्हणजे जो असं झाडाचा पालापाचोळा असं बघू शकता. हे बघा कसा पाला वगैरे जास्त काय नाही, हलका जसं धूळ म्हणा, धूळ किंवा पालापाचोळा त्याने असा दूर फेकला जातो, त्यामुळे त्याने पूर्ण साफ होऊन जातं. मग त्यामुळे जो अंगण घराचा मागचा पुढचा भाग आहे तो ह्याच मशीन साफ करतो. आणि म्हणजे खूप असं कचरा साफ केला सगळं, मला माहीत नव्हते. तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि त्याला काय बोलतात हे मला माहीत नाही, पण मग सगळी धूळ एकदम बारीक धूळ त्याने साफ होते. त्या घरातले पण धूळचं साफ करायचं असेल तर असंच करतो. नंतर आम्ही फ्रेश वगैरे झालो, का की आम्हाला मामाकडे जायचं, जसं तुम्हाला मागाशी सांगितलं. मग आम्ही पहिले मोठ्या मामाची भाऊबीज करून घेतली, मग आम्ही तिकडे गेलो. मग आता पहिले आई त्यांना बोलले तुम्ही करून घ्या, तुमचा मान आहे पहिले. तर मामाकडे आले म्हटलं, मग माझ्या आईने पहिले ओवाळलं आणि मग माझ्या मावशीने ओवाळलं. मग त्यांची भाऊबीज आम्ही करून घेतली इथली. यांच्यानंतर माझा नंबर आला, मग मी माझ्या मामाच्या मुलाला ओवाळलं. एक तर इथं नसतो, गोव्यालाच असतो, एक मोठा इथे असतो, तो पण इथे नव्हता, तो आत्ता आला आहे. मग माझ्या आईने घेतलं ओवाळून. मग त्यांचं देणं घेणं झालं आणि मग माझ्या मावशीने ओवाळलं. ते झाल्यानंतर मी ओवाळलं त्याला, माझं ओवाळून झालं. मग आम्ही लगेच जेवण न करता लगेच छोट्या मामाकडे गेलो, कारण की त्याला आम्ही फोन करून सांगितलं कुठे जाऊ नको. आता शेतकरी माणसं म्हणजे गावाला कसं माणसं काही घरी राहत नाही, कोणी कुठे ना कुठे जातं, त्यामुळे आम्ही त्याला कॉल करून सांगितलं की आम्ही येतो, कुठे जाऊ नको म्हणून. तर आम्ही गेलो, तर आम्हाला काय आम्ही भेटली नाही. मग आम्ही गेली शेतामध्ये निघून, कारण की मलाच कॉल करायला उशीर झाला, तिला माहीत होतं आम्ही येणार ते. मग आम्हाला घेऊन जायला गाडी होती, पण ड्रायव्हर नव्हता, कारण की मामाही घरात नव्हता. भाऊबीज झाला, त्याला अर्जंट एक कॉल आला म्हणून तो कुठे गेला. मग आम्ही असंच पाय कारण की तिथून लांब नाही, जवळच आहे. फायनली मी माझ्या छोट्या मामाच्या घरी पोहोचले. तर गेल्यावर बघते इथं एक लाडवाचं झाड होतं, मला खूप आवडतं ते. तर इथे गेल्यावर माझा मामा गवत कापत होता, म्हणजे खूप अशी अडचण झाली होती, असंच विनाकारण म्हणजे तण वाढलं होतं म्हणून त्यानं असं कापत होता. तर त्याला म्हटलं आता बस झालं, एवढ्या टाईमवर तू काम करत असतो, तर आम्ही आलो आपण कामं करतो, ये थोडा बस आमच्यासोबत गप्पा मार. मग आम्ही तो आला, त्यासोबत मावशीन त्यांनी माझ्या आईन त्यांनी ओवाळून घेतलं वगैरे त्यांना. तर माझी मामी तर नव्हती घरी, त्यामुळे आम्हालाच बाकीच्या गोष्टी कराव्या लागल्या. मग सगळं झालं, यांचं भाऊबीज झालं, करून घेतलं. आम्ही थोड्या म्हणजे असा गप्पा रंगल्या, काय चाललं काय नाही, आता हे तर तुम्हाला कॉमन आहे. मग आम्हाला परत उशीर, आम्हाला रिटर्न जायचं होतं. मग आम्ही निघालो. मामा काय आम्हाला सोडवायला आला नाही, मामाचा मुलगा आला तर सोडवायला आम्हाला. मग आम्ही घरी पोचलो फायनली, आणि जेवण वगैरे रेडी होतं. तर मला तो शूट नाही करता आला, कारण की उशीर झाला म्हणून. मग लास्टला फक्त रातचा सीन मी शूट केला, आणि मग आम्ही जायची वेळ आली. निघालो आम्ही, कारण की आम्हाला पुढे गाडी नव्हती, त्यामुळे सगळ्यांना भेटलो वगैरे, कारण की आम्हाला मामा सोडणं होतं गाडीमध्ये. तर सगळ्यांशी बोललो वगैरे, हे आता भेटू नंतर वगैरे ह्या गोष्टी चालूच राहतात. मग ते सगळं झालं. मामाने आम्हाला आमच्या स्टॉपला सोडलं, कारण की तिथून आम्हाला बस येणं होती. पण आम्हाला पुढेही जरा टाकीतमध्ये काम होतं, कारण की माझ्या आईला थोडी भाजीपाला आणि किराणा वगैरे घ्यायचा होता, म्हणून माझी आई बोलली आपण गाडीने जाऊया. पण तिकडून पूर्ण असा पाऊस भरून आला होता. तर म्हटलं बस किती वाजता येते बसला जरा टाईम होता, पण बघितलं तर पूर्ण पाऊस भरला होता. तर म्हटलं काय करायचं. मग फायनली आम्हाला गाडी भेटली, पण आम्हाला पावसाने शेवटी टाकीतमध्ये गाठलंच. म्हणजे बराच पाऊस पडला तिकडे. तर टाकीतमध्ये फायनली पोचलो आम्ही. आईने पैसे वगैरे दिले, आणि पहिले आम्ही भाजीपाला घेतल्यानंतर मग आम्ही थोडंसं किराणा सामान घेतलं.
कारण की तिकडे कसं गावाला असं ह्या गोष्टी घ्यायला घरापासून लांबच यावं लागतं, जवळ आसपास काय भेटत नाही. मग तेवढं सगळं घेतलं आणि बसला पण बराच टाईम होता. बस कधी ती तुम्हाला बोलले जसं काही वेळ बस येत नाही. बराच वेळ आमचं वाट बघण्यात गेली, पण त्या काय करणार, दुसरं ऑप्शन नव्हतं आणि दुसऱ्या गाड्या नव्हत्या. आणि आमच्याकडे एक बाजार असला तरच गाड्या भेटतात, नाही तर नाही. बघू शकता पाऊस किती पडत होता ते. आणि खूप माझा मुलगा तर खूपच वैतागला होता. तो तर बोला मम्मी यापुढे मी तुझ्यासोबत कधीच कुठे येणार नाही. तर काय करणार, हे सगळं असं पाऊस पडत होतं त्या गाडीने खूप म्हणजे बसायला पण जागा नव्हती तिथे. खूप वैतागला होता मुलगा, तर खूपच वैतागला होता. मलाही खूप कंटाळा आला होता. आमचं सगळं खरेदी नंतर पाऊस थांबला. म्हटलं बरं झालं, तरीही बस नव्हती आली. मी खरं सांगते, आम्हाला घरी जाता जाता चक्क अंधार पडला होता. आणि एवढं सगळं दिवसभरात आमचा अवतार एवढा बेकार झाला होता की विचारायला सोय नाही. खूपच म्हणजे एकदम जसं काही झोपेतून उठल्यासारखा. तुम्ही बघू शकता फायनली आम्हाला इतका उशीर झाला. आणि तर तुम्हाला हा माझा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. घरी गेला मला माझ्या वडिलांचे खूप बोलणे ऐकावे लागले आणि अंधारच पडला, तिथून बरंच लांब होतं. तर व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.